नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? असायलाच पाहिजे. बघा, आज आहे ना काहीतरी वेगळं काम चालू आहे आमच्याकडे. तुम्हाला दाखवलं होतं ना मागे मी की आमचं थोडं खाली रिपेअरिंगचं काम चालू आहे. तर इकडे होतं आमचं खाली संडास बाथरूमचं काम इकडे होतं. तर काही जण म्हणले ते रस्त्याच्या लेवलला घर नव्हतं ना, ते काय व्हायचं, रस्त्याचं पाणी आतमध्ये यायचं, म्हणून सगळंच खालचं रिपेअर करायचं ठरवलं. म्हणून जो इथं आमचं खाली अंगण गेलं होतं ते असं वर उचलून घेतलं, बरंच वर उचललं, आणि ते होतं संडास बाथरूम. तर हे पण काय केलं आम्ही, असं त्याचं बरंचसं तोडफोड केलं. जुनं टाकी होतं ते खोललं. आता काही माहिती नसल्यामुळे काय होतं आहे, ते कामं आमचे बरेचसे असे वाढत चालले. आणि नंतर त्या जी टाकी होती त्याच्यावर थोडंसं परत बांधकाम करून वर घ्यायचं ठरवलं. आता हे कामं तर काय आपल्याला माहीत नसतात काय ते, पण ते परत उंच घेतलं, त्या बांधकामावरच उंच घेतलं. तर ज्या मिस्त्रीने काम केलं होतं त्यांनी काय केलं, जे बांधकाम आहे ते असं न तोडता त्याच्यावर फक्त विटा मांडल्या आणि बांधकाम करून सोडून दिलं. तर त्याच्यात पाणी भरलं, ते परत लिकेज झालं. तर ह्या टाकीत आमचं नवीन टाकी तयार झालं असतं, त्याला एवढा खर्च झाला आहे. आता आम्हाला हे मिस्त्री भेटलेत, हे जरा एक्सपर्ट आहेत. तर ह्यांनी बरंचसं काम ह्याच्यावर रिपेअर करून दिलं आहे आम्हाला. तर आम्ही तर ठरवलं होतं हे पूर्ण बंदच करायचं आणि नवीन टाकी आणून ठेवायची जे रेडीमेड भेटते ते. पण ह्यांनी जवळजवळ आता ते काम सक्सेस करत आणलेलं आहे. आणि परत त्याच्यावर काही सिमेंटचे थर मारलेत. ते वेगळं सिमेंट काही असतं, ते कोणतं सिमेंट होतं भैया? परत जे मारलं ते कोणतं सिमेंट होतं? ते अल्ट्राटेक वगैरे काही म्हणजे बरंचसं काम त्यांनी त्याच्यावर केलं आहे. आणि आता ते सक्सेस व्हायच्या मार्गावर आहे. आणि आज चालू आहे त्यांचं ते गुळाचं पाणी वगैरे मारतात वाटतं, की ज्याच्यामुळे टाकी लीक होत नाही. आता हे एक्सपर्ट असल्यामुळे बरंचसं काम सक्सेस होताना दिसतं आहे, कारण टाकी आम्ही भरून ठेवली होती तर त्याचं काही जास्त पाणी खाली गेलं नव्हतं. नाहीतर मग आम्ही एवढा केलेला खर्च हा पूर्ण वाया गेला असता जर काम जर सक्सेस नाही झालं टाकीचं. तर तुम्हाला माहिती आहे की टाकी बनवणं हे किती खर्चिक काम आहे, आणि ते जर सक्सेस नाही झालं तर नंतर ह्याचं पूर्णच काम फेल होतं. ह्याच्यावर संडास बाथरूम बांधणं वगैरे हे मग काहीच जमलं नसतं. पण ह्यांनी जरा मन लावून काम केलं आहे आणि ते सक्सेस केले. आता त्यांना मी हे विचारते की हे नेमकं गुळाचं पाणी वगैरे कशासाठी लावतात? हे पहा, हे आहेत. भैया, तुमचं नाव वगैरे सांगा. शरद महादेव घोडके. अच्छा, तर आपल्या ह्या टाकीला काय काय प्रॉब्लेम आलता हे सांगा बरं. हे लिकेज झालेली होती टाकी, हे पूर्ण लिकेज झालती. मग आता ही सक्सेस करण्यासाठी तुम्ही ह्याच्यावर काय काय काम केले? हे काय कोटिंग केली, हां आता त्याला घोटही केली, हां. गुळाचं पाणी मारायचे, पुन्हा नंतर ते ड्रायफ्रूट मारायचं आहे. अच्छा, मग आता एवढं सगळं केल्यावर आपलं काम सक्सेस होईल सक्सेस का? होईल. हा, असे कुणाचे प्रॉब्लेम आले होते का की जेवढा आमचा प्रॉब्लेम आलता तेवढा? आलते ना. मग त्यांचं Success झालेलं, हां. सक्सेस झाले. हा, हे किती वर्षासाठी सक्सेस होतं बरं? हे आता 15-20 वर्षाला काय होणार, काहीच नाही होत. 15-20 वर्ष तरी कमीत कमी हा. गॅरंटी असते हा. याची. तर बघूयात आता आपण. तुमचं नाव आणि नंबर सांगा बरं. शरद महादेव घोडके. मोबाईल नंबर 9881 53 06 43. बरं बरं. तर आता असे जर कुणाचे प्रॉब्लेम असेल तर मी सांगेल त्यांना की तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट करा, चालतं, काय अडचण. है ना. आता आपल्याला हे किती दिवस काम चालेल अजून? हे अजून 2 दिवस म्हणा.